आणि काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांनी पुन्हा एकदा नाना पटोलेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। तसंच नाना पटोलेंचा उल्लेख त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट असा करत पटोलेंवरती टीका केली आहे। मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असल्यानं तिथं काँग्रेस पराभूत व्हावी यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाणून बुजून पक्ष संघटन कमजोर ठेवलं। तसंच आपल्याला कोणत्याही प्रकारची मदत केली नसल्याची प्रतिक्रिया बंटी शेळकेंनी दिली आहे। 2019 मध्ये जे आहे फक्त मी 4000 मतांनी निवडणूक हारलो होतो। 4000 मतांनी निवडणूक हारल्यानंतर पण सन्माननीय नाना पटोलेजी RSSचे एजंट नाना पटोलेजी जे आहे त्यांच्या माध्यमातून जे आहे स्क्रीनिंग कमिटीमध्ये जे आहे 3चं पॅनल जे बनते त्या 3च्या पॅनलमध्ये सुद्धा 4000 मतांनी हारलेल्या बंटी बाबा शेळकेचं नाव सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये ॲड केलं नव्हतं। नाना पटोलेजी आणि त्यांच्या सोशल मीडिया टीमनी म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडियाच्या हँडलच्या माध्यमातून सोडाच पण युवक काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या पाठीवरती त्यांनी हात फिरला नाही की नाही कार्यकर्त्यांनो तुम्ही लोक चांगलं काम करून आले। कुठं ना कुठं आमचे नेते राहुलजी गांधी मोहब्बतची दुकान लावून राहिले आणि माझे नेते आहे, माझ्या रक्तामध्ये काँग्रेस आहे। काल आज आणि येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा राहुलजी गांधी हे माझे नेते राहणार आहे है ना। पण नाना पटोलेजी जे आहे नाना पटोलेजी ज्या पद्धतीने RSS वाल्यांच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या मनामध्ये लोकांमध्ये द्वेष राहते त्याच पद्धतीने द्वेष जी आहे ती द्वेषाची भावना ही नाना पटोलेजी च्या मनामध्ये आहे आपल्या कार्यकर्त्यांच्या, म्हणून ते RSSचे एजंट। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।